पाणी उकळलंय, आता भागवाट करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकते. ते भागवाट केलेलं आहे ते पीठ मळून घ्यायचं गरम गरम. गूळ घातल्यानंतर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा, म्हणजे ते पातळ होईल गूळ. किसलेलं खोबरं घालून परतून घ्यायचं. सारण तयार होतंय. अजून झालेलं नाही. हळदीची पानाची कट घ्यायची. हे पानतोळ्या हळदीच्या पानात करतात म्हणून पानतोळ्या म्हणतात त्याला. हाताला चिकटते म्हणून त्याच्यात पिशवी ठेवून करायला लागले. त्याच्यामध्ये सारण टाकते. असं आपण करंजी करतो तसं सारण भरायचं आणि पानाला असं घडी करायची पान. भांड्यात थोडं पाणी ठेवायचं.